ते बघ, आय एम अ बॉय. आय एम अ बॉय या वाक्याचं काय म्हणायचं रे? ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे जोडायचं पहिले. ऍड अ क्वेश्चन टॅग. बघा मग काय असणार आहे. पहिला नियम सांगा बघा. जशात तसे आय एम बॉय. दुसरा नियम कॉमा द्या. दिलेल्या वाक्याच्या नंतर कॉमा द्या. कुठे जाऊ नका. हा नंतर काय रे सर, अहो दिलेल्या वाक्याचं तुम्ही पोस्टमॉर्टम केलंच नाही. आय काय सब्जेक्ट अँड काय. मग आता कॉमा दिला त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब दिया सर. हो काय आहे मग सर जो सब्जेक्ट आहे तो pronoun आहे म्हणून तुम्ही काय करा. अहो सर त्याच्या अगोदर याला एन अपॉस्ट्रॉफी टी लावा ना. कोणीच बोलला नाही. म्हणजे काय ते अमाउंट आणि इथं आय आणि क्वेश्चन. सर एक मार्क पडला. अजिबात नाही. चुकलं. सर का तुम्ही सांगलेला नियम काय म्हणला होता तुम्ही हेल्पिंग वर्ब जशाच तसा लिहा. आम्ही ऍम लिहिलं त्याच्यानंतर त्याला निगेटिव्ह एन टी जोडा आणि तेही केलं. त्यानंतर सब्जेक्टही दिला आणि क्वेश्चन मार्कही दिला. दिला पण इथं एक नियम आहे तो म्हणजे ज्या वेळेस वाक्यामध्ये ऍड येतं काय येतं त्यावेळेस अमाउंट वापरायचं नाही तर ऍमच्या ऐवजी आम्हाला आर घ्यायचं. काय घ्यायचे कुठे घ्यायचे या कॉमाच्या नंतर. कॉमाच्या नंतर म्हणजे इथं आम्हाला हे चुकीचं आहे. काय लिहायचंय मग आय एम बॉय असं वाक्य कॉमा राईट. हे चुकीचं आहे. बॉय त्यानंतर काय वापरायचं यांच्या ऐवजी हेल्पिंग वर्ब आर वापरायचंय. काय वापरायचंय आर. आणि त्यानंतर त्या आरला एन अपॉस्ट्रॉफी टी लावायचा. एन अपॉस्ट्रॉफी टी लावायचा लावला. त्यानंतर सब्जेक्ट कोण आहे प्रोनाउन काय आहे हो आय म्हणून आरण आय आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. आय एम अ बॉय म्हणता अशा पद्धतीने प्रश्न विचार. नाहीतर सरळ आय एम अ बॉय आरण ते प्रश्न व्हायला का हा उच्चारही महत्वाचा झालं का. सर तिथं उच्चार काही वगैरे काही करायचं का नाही. अजिबात नाही. फक्त आपल्याला उत्तर लिहायचे लक्षात घ्या. ओके आय एम अ बॉय असं जर आलं ऍड क्वेश्चन टॅग आलं तर वरचं वाक्य लिहायचं नाही. कोणतं वाक्य लिहायचं हो तर खाली तुम्ही जे लिहिला समजून घेतला ते वाक्य लिहायचं आहे. कळालं का हो आय एम अ बॉय आरण हाय. लक्षात आलं का हो नक्कीच. ओके चला 3 प्रकार पाहिले. एक सब्जेक्ट प्रोनाउन असताना एक सब्जेक्ट नाउन असताना आणि इथं हेल्पिंग वर्ब जर ऍम असताना.